कांदिवलीमध्ये एक मराठी रिक्षा चालकांना मारहाण केल्याच्या प्रकरण समोर आलं आहे. तर काय नाव आहे तुमच्या आणि कोण मारलं होतं तुम्हाला? माझं नाव प्रकाश बंडू शेजवळ आहे. मी हिंदुस्थान नाक्यावरून भाडं घेऊन स्टेशनला येत होतो. त्यावेळी हिंदुस्थान नाक्याच्या पुढे क्रोमाच्या समोर उत्तर भारतीय लोकांनी अडवलं. रिक्षाचं वायपर, माझा एअरफोन, मला धक्काबुक्की केली. नंतर मारहाणही केली. 4-5 लोक होते, त्यातला एक मिळाला. मनसेचे अधिकारी आले, त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे. उत्तर भारतीय लोक कोण होते? ऑटो रिक्षा चालक होते की ऑटो रिक्षा चालकच सर्व होते. त्यांचं म्हणणं काय होतं? ते काय म्हणत होते? ते म्हणत होते रिक्षा बंद करा. तर मी त्यांना सांगितलं मी मराठी आहे, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तर त्यांनी सांगितलं आज संप आहे, बंद करा तुम्ही. तर म्हटलं आम्हाला काही डिक्लेअर केलेलं नाही कुणी, आम्ही रेग्युलर धंदा करत आहे, रेग्युलर आहे, आम्ही मराठी आहे. तरी सुद्धा त्यांनी माझं मारहाण केली. त्याच्यामध्ये माझ्या ओठाला असं लागलेलं आहे. तुम्ही कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये आलेत, पोलिसांनी काही ऍक्शन घेतलेत? काय अपडेट? एफ आर केलेलं आहे त्यांनी, एफ आय आर केलेलं आहे. कशा प्रकारची कारवाईची मागणी करणार आहे तसं लोकांच्या विरोधात तुम्ही? त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कडक कारवाई. मनसे विभागात एक दिनेश चालू आहे. दिनेशजी, कसं बघतात तुम्ही? आज अनेक ठिकाणी त्यांनी संपावर पण होते आणि यांना मारहाण पण केलेत. हो, ते मला सकाळी कॉल आला. आरएनए जवळ आपला एक मराठी रिक्षावाल्याला परप्रांतीय रिक्षावाल्याने मारलं. तसंच माझे सहकारी तिकडचे जेवढे पदाधिकारी आपल्या समोर आहेत या लोकांनी मी ताबडतोब तिथे फोन करून सांगितलं की बाबा पोचा. पोहोचल्यानंतर मीही तिथे पोहोचलो. चारकोपचे सिनियर तिथे आले, कांदोलीचे सिनियर त्या ठिकाणी आलेले होते. तिथे जेवढ्या रिक्षा बंद होत्या मी त्या रिक्षावाल्यांना सांगितले, एक तर तुम्ही रिक्षा चालवायचं तर चालू करा, नाहीतर इथून रिक्षा हटवा, नाहीतर मी चार्ज मारायला लावीन, कारण हा पार्किंग प्लॉट नाही. तेव्हा ते रिक्षावाले बोलले नाही आम्हाला चालू करायचं. आम्हाला काही लोकांनी गैरसमज आम्ही रिक्षा तोडू यामुळे आम्ही घाबरून बंद केलं. तेव्हा रिक्षा चालू केलं. त्याच वेळेला जो रिक्षावाल्याने याला मारलेला तो तिकडे दिसल्यानंतर आम्ही लोक पकडलं. पण तो वयस्कर असल्या कारणाने आम्ही लोकांनी पोलिसांच्या त्वरित ताब्यात दिला. नाही तर तुम्हाला माहितच आहे मनसे कशा प्रकारे हे करते. परंतु तो वयस्कर असल्या कारणाने आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. पोलिसांनी त्याच्यावरती एफआयआर घेतात आता. त्या ठिकाणी चालू आहे प्रोसेस. कारण झालं एफआयआर माहिती नाही, पण एफआयआर झालेला आहे त्याच्यावरती. आमचं एवढंच सर्व उत्तर भारतीय जे काही रिक्षा चालक आहे एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आज एवढ्या 1500 किलोमीटर लांबून इकडे आलात, कित्येक वर्ष इथे राहता, तुम्ही व्यवसाय करता, धंदा करता, रिक्षा चालवता आहात, पोट्या पाण्यासाठी करता. तुमचं रिक्षा चालवणं म्हणजे रोज कमवणं, रोज जगण्यासारखं आहे. तर कशाला फालतूगिरी तुम्ही लोक कुणालाही मारपीट करता? हे आंदोलन करून काय मिळणार आहे का? रिक्षा बंद करून तुम्हाला काय मिळणार आहे का? तर तुम्ही लोक इकडे ज्या महाराष्ट्राने मुंबईने तुम्हाला खूप काही दिलेलं आहे, तर तुम्ही लोक मराठी शिका. नाही येत असेल तर बाबा मी शिकण्याचा प्रयत्न करतो, बोलतो अशा प्रकारे. पण मराठी भाषेच्या विरोधात बोललात तर मग मनसेवाला आहेतच. पण अनेक ठिकाणी आज सकाळपासून कांदिवलीमध्ये जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांच्या दादागिरी सुरू आहे. त्यांनी रिक्षा बंद ठेवल्या आहेत. त्यांच्या विरोधात तुमची कशा प्रकारची कारवाई असणार आहे? बघा, ज्यांनीही बंद केलं आहे त्यांच्याकडनं मी भेटलो, त्यांनी रिक्षा चालू केलेल्या आहेत. त्यांचा गैरसमज काही लोकांना त्यांना धमकी दिलेली आहे की बाबा नाही पुढे, म्हणजे गैरसमज पसरवलेला की पुढे रिक्षा बंद आहेत, तोडतायत, त्यामुळे ते बंद केलं. त्यामुळे ते सर्व रिक्षावाल्यांनी चालू केलेलं आहे. याच्यामध्ये काही परप्रांती आहेत ते विनाकारण वाद करण्याचा प्रयत्न करतात, लोकांचे डोके भडकवण्याचा प्रयत्न करतात. मी तुमच्या माध्यमातून त्यांना समजवतो असा प्रकार करू नका. जर आम्हाला माहीत पडलं जे लोक असे करतायत तर त्याला मनसे स्टाईल मग भारी पडेल. ते काय होईल? व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.